पाटील साहेब तुम्ही आले फार मोठं भाग्य आहे आमचं की तुमचं दर्शनही झालं आणि तुमचं मार्गदर्शनही मिळणार आहे. असं काही नाही, ईश्वराच कृपा. एवढं सगळं करणं म्हणजे काय सोपं काम नाही आहे. आयुष्य माणूस 1 मिनिट दुसऱ्याला द्यायला तयार असते. तुम्ही पूर्णतः सगळं द्यायला तयार आहात. तुम्ही स्वस्त रेट आहे. नाही साहेब, 18 रुपये रेट ठीक आहे ना. बाकीच्या कंपन्या साऊथवाली फार स्वस्त देतात. जैनचा नंबर 1ला आहे, नंबर 2ला 23-24 रुपये जैनचा. हो, छान आहे रोटी. ट्रे सिस्टीम बी बदलवली यावर, मोठे केले. 10ची कॅविटी. ओरिजिनल. त्याच्यामुळं हे लीप वगैरे ना हे बघा, हो, ही किती पूर्ण काढू. नाही, मजबूत आहे स्टॉक. 50 लाख रुपयाची जवळपास कॅपॅसिटी आहे आता आपली. किती? 50 लाख. बाकी ताडपत्री, कोल्हापूर, इकडे बऱ्हाणपूर. आणि आम्ही म्हणतोय 5 रुपयाने जरी केळी गेली तरी तुम्हाला 70,000 रुपये नफा राहिला पाहिजे. आणि मध्ये आलीच होती 5 रुपयाला. आली होती म्हणजे झाडं सुद्धा उतरणार की अशी परिस्थिती. आता मला एक टेक्निकल माहिती सांगा. जे खोडवा पिकाला दर कमी घेतात व्यापारी मुद्दाम म्हणून घेतात का तसं नाही, आता विषय सांगतो काय? खोडवा पद्धतीचं. जसं की आता सोलापूरच्या एरियामध्ये जर खोडवा पद्धती मॅनेजमेंटचा पाठ जर व्यवस्थित जमला काहीच खोडवा ओळखतो नाही, व्यापाऱ्याला सुद्धा ओळखतो नाही. त्याच्यामुळे दर पाडायचा विषयच येत नाही. दर कुठं पाडतात? मॅनेजमेंटमध्ये थोडंसं खोडव्याला जर कमी पडला शेतकरी तर त्या ठिकाणी फ्रूटची क्वालिटी जी लेंथ आहे स्केल लावल्याच्या नंतर ती थोडीशी कमी पडते. असं नाही, आता आम्ही पाहिजे ना लेंथ पण व्यवस्थित आपल्यापेक्षा कमीच राहतो. हां. आणि बुकिंग पण आपलं तेवढंच टाईट असतं. 1-1 महिना 2-2 महिने बुकिंग करतो. क्वालिटी द्यायची आहे म्हटल्यानंतर प्रोडक्शन आपलं बस एक मर्यादा आहे. फॅन पॅडचा सगळा टनेलचा पूर्ण भाग हा परत रिन्यू केला आहे. हां, याच्यामध्ये हे पूर्ण प्रायमरी सेक्शन आहे. त्या ठिकाणी आपल्या लॅबमधून रोपं आल्याच्या नंतर इकडे लई बारीक सारीक गोष्टी चेंजेस करत आलं हे सगळं. पूर्ण वरतून आता रोपं आलेली त्याला वॉश करणे, ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी प्लांटेशन परत प्रत्येक हे एक पूर्ण चार हाताने जीव जाणार. एक फोटो घे. हे कसं आहे नाही नाही, त्याला वॉश करतात नंतरच पूर्ण. आता ते ओपन झालं. आता वाढ जोरात होते. त्याचे एकाच्यात किती रुपये? एकाच्यात आयडियल 6, 7, 8 पर्यंत असतात. हां, 7 ते 9च्या दरम्यान. काय करणार? त्याला आरो वाटून काय करतात, त्याला पूर्ण काढून मीडिया पूर्ण वॉश करून पूर्ण असं बंच करून तयार ठेवतात. आणि त्याच्यामध्ये त्या ट्रेमध्ये मग त्याचं लागवड होऊन तिथं ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी त्या टनेलमध्ये ठेवतात तिकडे. हां. किती वयाचं सर येत आहे? हे आता सर वर्षापासूनच आलेलं आहे. समजा वर्षभराची प्रोसेस तिकडे 8 महिने. कुठे येत आपल्याला? आपलं स्वतःचं lab आहे. कुठं? थोडंसं हे झालं. लॅब बघता येते फक्त. लॅबमध्ये हे असं एक रोप व्हायला किती दिवस जातात? आयडियल 7 ते 8 महिने लागतात सर. पाहू शकता. 7 ते 8 6-7 महिन्यामध्ये इनिशिएशन केल्यापासून आपण खाली येतो. आल्याच्या नंतर आपल्याला याचं प्लांटेशन तिथं गेलं तर 21 दिवस जातं. इथून परत मग ते नेटपॉट तिकडे नेऊन लावला सेकंडरीला तिथे 21 दिवस जातात. असं लॅबच्या खाली आल्याच्या नंतर 45व्या दिवसात शेतकऱ्याच्या बांधावर रोप पोहोचतो. खाली आल्याच्या नंतर 45 दिवस. आणि त्याच्या अगोदरची प्रोसेस कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 8 महिने. खूप मेहनत आहे. हा सोडून मनुष्याला जसे 9 महिने लागतात 100% यायला. आणि इथून परत शेतकऱ्यानं लागवड केल्यानंतर परत त्याला मग त्याचं हे होण्यासाठी 7 महिने लागतात निसून होण्यासाठी. आणि परत एक 10-11 महिने त्याला हार्वेस्ट म्हणजे परत 12 महिने घेते. किती कॅपॅसिटी? 50 लाख. 50 लाख. 50 लाख. आणि वितरण कुठं आहे? शेत आपलं नाही, 300 असं
नाही नाही तार फिनिशिंग हे मल्चिंग आपलीच आहे. स्कीम खंड दिसायला पूर्ण बॉयलर आहे इकडे. हे बॉटल वॉश करेल, बॉटल वॉश करायला हां त्याच्याशिवाय होतच नाही. स्टरलायझेशन झाल्याशिवाय काहीच काम नाही होणार. जे सिलेक्ट केली. आणि बडे हे आहेत कुकर आहेत सगळे स्टरलाइज करायचे आतमध्ये कुकर आहेत आणि स्टीमसाठी हो हो आणि तिकडं पोचला तर पैसे देत आहे. नाहीतर नाही परवडत तसे तुम्हाला मी सांगतो. सरकडे सर जवळ या नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 16/1/2026 आज अर्धापूर या ठिकाणी श्री अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञान या विषयावर जे दिवसभराचं व्याख्यान चाललं, या ठिकाणी व्याख्यान ऐकण्यासाठी फार दूरदूरून शेतकरी आले होते. आज उद्याचा कार्यक्रम हिंगोली या ठिकाणी सरांचा आहे आणि आमच्या विनंतीस मान देऊन सरांनी हिरकणी बायोटेक या कंपनीला 1-2 मिनिटासाठी थांबून आमचा सत्कार स्वीकारला. याबद्दल मी सरांचे आभार मानतो व सरांना असं विचारतो, सरांनी विजिट केल्यानंतर आमच्या रोपाबद्दल जे की आपण सेंद्रियचा प्रचार करतात, तर आम्ही पण रोपं त्या पद्धतीने तयार करण्याचा जो प्रयत्न आपण प्रॅक्टिकल बघितलं फिटमॉस मीडियाच्या माध्यमातून, तर आपल्याला रोपाबद्दल किंवा क्लिनेसबद्दल काय वाटलं थोडक्यात सरांचं मनोगत ऐकून. नमस्कार शेतकरी बंधूंनो, देशमुख सरांच्या विनंतीनं आज हिरकणी जी काय केळीची टिशू रोपं जे रोपं बनवले जातात तिथं आज मी भेट देण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी आलो. मी स्वतः पाहिलं, सरांची लॅब पाहिली आणि सरांनी जे फिटमॉसमध्ये जे रोपं बनवलेले आहे तर त्याचा मीडिया अतिशय छान आहे. फिटमॉसमध्ये बनवल्यानंतर झाडांच्या जे मुळांचे जे आहे आणि नंतर त्याला मीडिया मिळणार आहे तो खूप स्ट्रॉंग आणि पानाची जी क्वालिटी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. ही रोपं व्हायरसला बळी पडणारी नाहीत आणि अतिशय सर्व नर्सरी पाहिली, शेतकऱ्यांनी ही रोपं वापरण्यास काहीही अडचण नाही असं माझं मत आहे. धन्यवाद सर. मित्रांनो, जे व्हायरस म्हणतो आणि बऱ्याच आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी हिरकणी बायोटेकची केळीची रोपं वापरले, आपले रोपं व्हायरसला बळी पडत नाहीत. यामागचं जे रहस्य मी नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. फिटमॉस मीडियाचा यूज करण्यासाठी जो सगळ्या नर्सरींना अट्टास करतो, त्याचं उत्तर सरांनी या ठिकाणी दिलं आहे. धन्यवाद सर. मला काढ हो सर, कार्ड आणलं का पोरांनी? चला.